सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 33. काही पण का अजून इथे हनीमूनचा पत्ता नाही आहे आणि चालले बाळाची गोष्ट करत आहे, बाळाचे फोटो काढत आहे. काही पण जा तिकडे, मी नाही बोलत तुमच्याशी. ठेवू का फोन? प्रिया म्हणाली. तुला कोणी सांगितलं हनीमूनबद्दल? आश्चर्याने प्रियशने विचारले. त्याबद्दल कुणी कशाला सांगायला पाहिजे? मी काय लहान थोडीच आहे. सगळं कळतं मला. टीव्ही सिरियल बघते मी आणि तेवढी मोठी सुद्धा झाली आहे. अल्पवयीन मुलगी नाही आहे. प्रिया सगळं माहिती आहे अशी बोलत होती. चांगलंच आहे ना, तुला तर माहिती आहे सगळ्या गोष्टी. मला त्यातला काही अनुभव नाही बुवा त्या गोष्टींचा. शिकवशील मग? काही चुकलं माझं तर? कसं हे माझं पहिलंच लग्न आहे ना, त्यामुळे जरा गडी अनाडी आहे. तू मात्र सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेली, हुशार तरबेज दिसत आहेस. चांगलीच मोरलेली दिसते त्या कामामध्ये. मग अशी किती वेळा गेली होतीस तू हनीमूनला आणि कोणाबरोबर? बोलताना प्रियांश हसला. मी सरपंचाची मुलगी आहे. मला शब्दामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका. बाबांचे बरेच भाषण वाचले सुद्धा आहे, ऐकले सुद्धा आहे आणि लिहिले सुद्धा आहे. तेव्हा माझ्याशी राजकारण करायचे नाही. मी टीव्हीवर, मोबाईलवर, सिरियलमध्ये फक्त दुसऱ्यांना बघितलं आहे. मी स्वतः कुठेच काही केलेलं नाही, हेच सांगत होते मी तुम्हाला. प्रिया थोडी रागातच म्हणाली. बरं बाई, चुकलं. पण मग त्या टीव्ही सिरियलमध्ये काय करतात ते लोक तिकडे हनीमूनला गेल्यावर? त्याने मुद्दाम तिला तो प्रश्न विचारला. तुम्हाला खरंच काही माहिती नाही आहे का, की मुद्दाम मला असं काही प्रश्न विचारत आहे? मला किती माहिती आहे ते जाणून घेण्यासाठी? प्रिया त्याला प्रत्युत्तर देत म्हणाली. कुणालाही विचारून घे. आमच्या शाळेमध्ये टीव्ही नाही आहे आणि असला तरी आम्हाला सिरियल नाही बघता येत. बातम्या बघाव्या लागतात. त्यामुळे मला काहीच माहिती नाही त्या गोष्टीबद्दल. आणि माझ्या ताई किंवा माझी आई यापैकी कुणीच हनीमूनला गेले नाही. शिक्षण बनण्यासाठी एवढे पुस्तकं वाचले, पण कोणत्याच पुस्तकामध्ये हनीमूनला गेल्यावर काय करायचे याबद्दल लिहिलेले नाही. मग कसे समजणार मला आणि कसे माहिती असणार मला काही त्याबद्दल? तू जरा विचार कर ना. तुला तेवढे सगळं माहिती आहे म्हणतेस, तर मग सांग ना थोडंफार मला. मी तर बोललोच ना तुला, त्या बाबतीत मी थोडा डब्बूच आहे. हळूहळू पण तिच्या मनातील गोष्ट जाणून घेण्यासाठी मुद्दाम तिला प्रेरित करत असलेला प्रियश आता थोडा थोडा प्रियाला जास्त आवडू लागला होता. अरे देवा, बघा तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. एकदा का आपण तिथे पोहोचलो की मग मी तुम्हाला हळूहळू सगळं शिकून देते. आजूबाजूच्या लोकांना बघायचं आणि ते करतात तसं आपण पण करायचं. आळशी व्हायचं नाही. जे मी म्हणते तसंच करायचं. अगदी सकाळी सकाळी उठायचं सूर्य उगवण्याच्या आधी. पण रात्री मात्र सगळं जग झोपले तरी झोपायचं नाही. प्रिया बोलत होती आणि तो फक्त ऐकत होता. प्रियाला बोलताना जाणवलं की आपणच बोलत आहे, तो काहीच बोलत नाही आहे. मग तिलाच कसं तरी वाटलं आणि मग ती म्हणाली, काय झोपलास की काय ऐकता ऐकता? नाही ग, तू बोल, मस्त वाटते मला. काय भारी बोलते तू. असं वाटते खरंच आपण गेलोच की काय? प्रियाश म्हणाला. तुम्ही पण ना, नुसतं बोलण्यानं तुम्हाला असं होत आहे. मग खरोखर तिथे गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? कसं होणार तुमचं? असं म्हणून प्रिया लाजली. असं कंपल्सरी नसतं. असं घरातल्या घरामध्ये, आपल्या घराच्या गच्चीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हनीमून करू शकतो. प्रियाश म्हणाला. नाही, मी आत्तापर्यंत सगळं तुमच्या मनासारखं करत आले आहे. आता मात्र माझ्या मनासारखं काहीतरी झालं पाहिजे. आणि मी म्हणत आहे ना, मला हनीमूनला करायचा, तो पण बाहेर परगावी, इथे घरातल्या घरात नाही. नाहीतर नका येऊ, तुम्ही तिकडेच राहा. ती एकदम टोकाची भूमिका घेत म्हणाली. आत्तापर्यंत तू माझ्या मनासारखी गोष्टी केल्या. मला कळेल का कोणत्या गोष्टी केल्या तू? त्याने प्रश्न विचारला. मी तुमच्यासोबत लग्न केलं, हेच का कमी झालं का? ती म्हणाली. अरे बापरे, हे तर मला माहितीच नव्हतं. माझ्या मनामध्ये
तुझ्याशी लग्न करायचं होतं हे तुला किंवा तुझ्या बाबांना कसं काय कळलं? अगं तुझे बाबाच आले होते माझ्याकडे. तुझ्याबरोबर कोणीच लग्न करायला तयार नव्हते. आणि मग मला ते बोलले की प्लीज मदत करा. म्हणून मी चला एखाद्या म्हाताऱ्या माणसाला मदत करावी. आपण खूप हुशार आहे याची मला गॅरंटी होती. आणि कितीही वेडी मुलगी असली तरी मी तिला दुरुस्त करू शकतो. असं मला सुद्धा स्वतःवरच गर्व होता. म्हणून मग मी तुझ्यासोबत लग्न केलं. तू माझ्यासोबत लग्न केले नाही. मी तुझ्यासोबत लग्न केलेले आहे. त्याने उत्तर दिले. लग्न झालं. ते होऊन चांगले 13 दिवस होऊन गेलेले आहे. आता त्याच्या पुढचं कधी करायचं ते मला सांगा. बाकी जास्त बडबड करू नका. जो मेन प्रश्न आहे तो सोडून देता आणि उगाचच दुसरं काहीतरी सुरू करता. यामुळेच तर मी तुम्हाला फोन करत नव्हती. प्रिया त्याला 4 गोष्टी सुनवत म्हणाली. आता त्याच्या पुढे काय करायचं आहे ते करण्यासाठी मी घरी येतो आणि करतो. घराच्या बाहेर पुन्हा मला जाण्यासाठी कशाला सांगत आहे? तेच तर मी तुला म्हणत आहे ना. असा थकलेला बाहेर राहणारा माणूस घरी आल्यानंतर त्याला घरपण द्यायचं सोडून त्याला पुन्हा बाहेर जायला लावत आहे. मग त्याला राग येणारच ना. आपण दोघं बाहेर जायचं परगावी आणि आईचं काय करायचं? प्रियाशने प्रश्न केला. आपल्याबरोबर त्यांना सुद्धा घेऊ. त्यांनाही दिसेल, कळेल हनीमून कसा करायचा. प्रिया हसत म्हणाली. ती बाबांचा फोटो बरोबर घेईल तिकडे. प्रियाश म्हणाला. घेऊ द्या ना मग बाबा नाही तर बाबांचा फोटो. काय हरकत नाही. प्रियाने उत्तर दिले. एक काम करतो. तुझे आई बाबा, माझ्या 4 बहिणी, त्यांचे नवरे, मुलं, आई सर्वांनाच घेऊन जाऊया ना. सर्व फॅमिली मज्जा करूया. प्रियाश म्हणाला. हो चालेल ना. इथे मला एकटीला न्यायला एवढा प्रॉब्लेम क्रिएट करत आहात तुम्ही काय हो? आणि पूर्ण फॅमिलीला हनीमूनला नेणार आहे ते तुमच्याकडून झेपणार नाही. प्रिया म्हणाली. चल जाऊ दे. रात्र खूप झाली आहे. स्वप्नातच करूया. ये माझ्या स्वप्नात. प्रियाश म्हणाला. मी कशाला येऊ तुमच्या स्वप्नात? तुम्हीच या माझ्या स्वप्नामध्ये. नेहमी काय मीच मी मी पुढे पुढे करायचं? प्रिया म्हणाली. ठीक आहे तू नको येऊ. मीच येतो तुझ्याकडे स्वप्नामध्ये. डोळे मीट झोप. पण त्याआधी फोन ठेव. असं म्हणून त्याने फोन ठेवला. आणि आता तुम्ही सुद्धा खूप रात्र झाली आहे. झोपून घ्या. जास्त वेळ भूतासारखं जागू नका. नाहीतर भूतं कधी आपलं काम करतील. आज काय विशेष आहे का? चेहऱ्याला साय आणि चंदन हळद लावणं चालू आहे. प्रियांच्या आईने प्रियाला विचारले. मला सवय आहे आई असं चेहऱ्याला काही लावायची. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. मी तुम्हाला सुद्धा लावून देऊ का? तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. काळे वांग आलेले आहेत. बऱ्यापैकी सुरकुत्या या साय आणि हळद चंदनाच्या लेपने कमी होतात. माझी आई मला नेहमी सांगायची. आणि मग मी आठवणीनं आठवड्यातून 2-3 वेळेस लावायची. त्याचमुळे आज माझी ही त्वचा इतकी तेजोमय आहे. प्रिया म्हणाली. तरुणपणामध्ये कधी लावलं नाही. आता म्हातारी झाली मी. माझी अर्धी लाकडं मसनात माझी वाट बघत आहे. आता काय बाई साय आणि हळद तोंडाला लावणार? मी विधवा बाई. आता मला हळद कधीच नाही लागणार. अगदी उसाच टाकत प्रियांची आई म्हणाली. आई फक्त नवऱ्यासाठीच आपण सुंदर दिसलं पाहिजे का? आपल्याला आपला स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघितल्यावर सुंदर नाही दिसला तरी पण चालेल का? पण आपल्या नवऱ्यानं रोज आपल्याला सुंदर आहे असं म्हटले की झाले. असं होतं का? प्रियाने प्रश्न विचारला. नाही ग. फक्त नवऱ्यासाठी आपण नट्टापटा करत नाही. आपण आपल्याला स्वतःला हौस मज्जा असते म्हणूनच तर करतो ना. नवरा काय? नवऱ्याला घरातील सर्व कामं केलेली पाहिजे. बस बाकी काही नाही. वेळेवर जेवण मिळालं. वेळेवर त्याची स्वतःची सगळी कामं झाली. बस 2 मूल चूल एवढंच त्याचा संबंध असतो. बाई सुंदर दिसली काय नाही दिसली काय संसार तर त्याला करायचा असतो. सौंदर्याचा आणि संसाराचा किंवा नवऱ्याच्या प्रेमाचा सौंदर्याशी कोणताही संबंध नाही. नवऱ्याच्या प्रेमाचा संबंध आपल्या स्वभावाशी असतो. आपला स्वभाव कसा आहे, आपण घरातील व्यक्तींना किती आपलंसं करून घेतलं, त्यांचा किती मान ठेवत आहे आणि आपण नवीन असून सुद्धा या घरातील प्रत्येकाच्या आवडीचे कसे
झाले आहोत यावर आपल्या नवऱ्याचे प्रेम अवलंबून असते, प्रियांची आई सांगत होती. आणि प्रिया चेहऱ्याला साय हळद लावत असताना ते सगळं ऐकत होती. आई, तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात. माझी आई पण असंच म्हणायची. माझे बाबा गावचे सरपंच होते, त्यामुळे आईला छान राहावं लागत होतं. असं म्हणजे कशी पण साडी घातली, केस कुठेही चाललेले आहे आणि चेहऱ्यावर जर ती नाराज दिसली तर मग गावातल्या लोकांना आई आणि बाबाचे काही भांडण झाले असतील असेच वाटायचे. विरुद्ध पार्टीचे लोक तर असे म्हणायचे, बाबा घरातल्या बायकोला सुखी ठेवू शकत नाही, तो पूर्ण गावाला काय सुखी ठेवणार. म्हणून मग आई नेहमी छान तयारी करून प्रसन्न सुंदर दिसायचा प्रयत्न करायची आणि असंच आम्हाला सुद्धा वागायला सांगायची. मी व माझा भाऊ आम्ही घरामध्ये कितीही काम असले तरी चेहरा छान, घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचो. प्रिया आपल्या घरातील वातावरण सांगत होती. प्रिया, तुझे बाबा गावातील सरपंच, म्हणजे मग खूप पाहुणे येत असतील. तुझ्या आईला एवढ्या पाहुण्यांचे जेवण चहापाणी सगळं बघावं लागत असेल. मग वेळ मिळतो का शेतात जायला तुझ्या आईला? प्रियांच्या आईने प्रश्न विचारला. जेव्हा पाहुणे मंडळी घरी येणार आहे आणि ते जर सांगून येणार असेल त्या दिवशी आई शेतात जायची नाही. परंतु जर कोणी काही सांगितलं नसेल, बाबा पण काही बोलले नसेल, तर त्या दिवशी आई स्वतःहून लवकरात लवकर शेतात जायची. तिला स्वतःला शेतात काम करायची आवड आहे, प्रियाने सांगितले. छान. आजकाल बायांना कुठं आवडतं शेतात जायला? तुझ्या आईला मात्र शेतात जायला आवडतं. हे ऐकून फार बरं वाटलं. खूप मोठं असेल ना तुमचं शेत? आमचं शेत मात्र जास्त मोठे नाही आहे, छोटंसं आहे. आम्हाला वर्षभर पुरेल एवढं धनधान्य देणारे आपले शेत आहे. तू म्हणशील तू उद्या जाऊ आपण शेतामध्ये, मी दाखवेल तुला. पायी पायी जाता येतं, जास्त लांब नाही आहे, इथून जास्तीत जास्त 2 किलोमीटर अंतरावर, प्रियांची आई म्हणाली. शेतामध्ये बोरं, चिंचा, आंबे आहे का? प्रियाच्या तोंडाला पाणी आले. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.